अजित पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। 1 वर्ष झालं तरी न्याय मिळाला नसल्याची वैभवी देशमुखांची खंत। उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन। काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा। सूत्रांची माहिती। झाडांशी दुश्मनी नाही, मात्र झाडांसाठी दुश्मनी झाली तरी हरकत नाही। तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सयाजी शिंदे आक्रमक। सिल्लोड आणि बदलापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याच्या आरोपावरून राडा। पुढची बातमी पाहूया। सिल्लोडमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेले आहे। शिवसेनेकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे। सिल्लोडमध्ये 2 पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसतंय। भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये इथं शाब्दिक चकमक झाली। आशा सेविका पैसे वाटप करत असल्याचा इथं आरोप करण्यात आला। शहरातील शास्त्रीनगरमध्ये हा राडा झालाय। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। महिलेस पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यातून इथे राडा झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल साबळे अपडेट देतील। अनिल, काय नेमका हा प्रकार घडलाय? काही वेळापूर्वी सिल्लोडच्या शास्त्री नगरमध्ये ज्या आशा सेविका आहेत त्या कुष्ठरोगाविषयी काही सर्वे करत असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं होतं आणि याच वेळी काही नागरिकांनी काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ही महिला पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या आरोपावरून 2 पक्षाचे कार्यकर्ते मध्ये हा राडा झाल्याचं दिसून आलेलं आहे। याचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि हे वाटप करत असताना म्हणजे असं त्यांचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे आणि याच दरम्यान तिथून जाणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आणि काहीच वेळात ही घटना घडत असताना त्या क्षणा तिथं पोलीस पोहोचल्यामुळे पुढचा जो अनर्थ होणारा तो टळलेला आहे आणि याच्यात हे पैसे वाटप करण्यात येत होते का नेमकं काय प्रकारे हा पोलीस तपासात पुढे पोलीस तपासात काय माहिती समोर येते ते नक्की कळेलच। धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।